आज लवकर घरी आले होते. मार्केटमधून काही वस्तू आणायच्या होत्या. तसं दळणही आणायचं होतं म्हणून गव्हाची पिशवी उचलली. इतका मोठा डबा नेण्यापेक्षा ती प्लास्टिकची पिशवी सोपी वाटते. आणायलाही सोपी वाटते आणि डब्यात ठेवला तर डबाही स्वच्छ राहतो. यामागे इतका सोपा विचार असतो. थोडा भाजीपाला घेऊन गिरणीत पोचले. गिरणीवाला म्हणाला, ताई ही पिशवी लहान पडणार दळणाला. अजून एखादी अशीच पिशवी घेऊन या. आता मात्र आली पंचायत. घरी जाऊन पुन्हा पिशवी आणणं किती मुश्किल होतं. मग काय, नेहमीच्या वाण्याकडे घेतली धाव. तो काही केल्या पिशवी द्यायला तयार नाही. उलट मलाच म्हणायला लागला, भाभी आपको पता है ना थैली पे बंदी है, क्यों मुश्किल में डाल रहे हो? अरे पैसे ले लो थैली के, आप देते हो ना अनाज पे. शेवटी गिरणीवाल्यांनीच कोऑपरेट केलं आणि माझी वेळ निभावून नेली. पण माझं मन मात्र बालपणात शिरलं. घरातल्या त्या असंख्य कापडी पिशव्या आज आठवल्या. मी लहान असताना आई अनेक वेळा एक छोटी कापडी पिशवी हातात द्यायची आणि थोडेसे पैसे द्यायची आणि वाण्याकडून छोट्या छोट्या वस्तू आणायला सांगायची. त्या वस्तूंचा व्यवस्थित हिशोब करून उरलेले पैसे परत घेऊन वस्तू नीट पिशवीत भरून घरी आणण्याचं काम कितीतरी आनंदाने आम्ही करत असू. आज या कापडी पिशव्या प्रकर्षाने आठवल्या. त्या काळात आम्हाला कॅरी बॅग्स ठाऊकही नव्हत्या. बाहेर कुठेही जाताना एक कापडी पिशवी मात्र आमच्याजवळ अवश्य असायची. विविध प्रकारच्या कापडी पिशव्या घरात शिवून घेतलेल्या असायच्या. विविध डिझाईन, विशेष प्रसंगी डिझायनर पिशव्या, पॅचवर्कच्या पिशव्या, शाळा कॉलेजची वह्या पुस्तकं नेण्यासाठी काही शिवलेल्या शबनम बॅग आमच्याजवळ अवश्य असायच्या. वाण्याच्या दुकानात किराणा सामान आणण्यासाठी मात्र आम्हाला लहान मोठ्या आकाराच्या विविध पिशव्या घेऊन जाव्या लागत. काही वस्तू तो कागदाच्या पुड्यात बांधून देई. किराणाची यादी देणे, सामान मोजून घेणे, पिशव्यांमध्ये ते भरणे, पैसे देणे आणि शिताफीने कॅल्क्युलेटर शिवाय केलेल्या बेरजाही अचूक असत याची गंमत वाटते. त्याच्या काउंटरला एक मोठं लोखंडी नरसाळं असायचं. जास्त प्रमाणातलं धान्य मोजून त्या नरसाळ्यातनं तो आपल्या पिशवीत घालत असे. ती पिशवी धरायलाही खूप मजा यायची. तेलासाठी, दुधासाठी एक स्टीलची किटली आम्ही नेत असू. कधी जुन्या कपड्यांमधून शिवलेल्या, कधी विकत आणलेल्या अशा असंख्य पिशव्या आज आठवल्या. हळूहळू या कापडी पिशव्यांची जागा कॅरी बॅग्सनं कधी घेतली हे समजलंही नाही. किमतीला